केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार कार्यालयाचं आज सायंकाळी उद्घाटन होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे भाजपचं प्रचार कार्यालय आहे आणि एकूण जे खासदार झालेले आहेत, इथून नागपूरचे शहराध्यक्ष झाले, सगळ्यांचे फोटो या ठिकाणी आहेत। नागपूरच्या विकासाची झलक या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी अशा प्रकारे जे विकास कामं नागपुरात झाले त्याचे फोटो या ठिकाणी आहेत आणि हे सगळे दृश्य आपण बघू शकतो। बघा, जे आमदार होऊन गेले, शहराध्यक्ष होऊन गेले भाजपचे, त्यांचेही या ठिकाणी फलक लावण्यात आले आणि भव्य असं हे भाजपचं कार्यालय या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कार्यालय। त्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो या ठिकाणी आहेत। पहिल्यांदाच भाजपच्या कार्यालयात अजितदादाचा फोटो लागला असं म्हणायला हरकत नाही। आपण हे बघा, अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जोगेंद्र कवाळे, सुलेखाताई कुंभारे या सगळ्यांचे फोटो या ठिकाणी लागलेले आहेत आणि आजपासून या कार्यालयाची सुरुवात होत आहे। आपल्यासोबत आशिष वांदिले जी आहेत, या कार्यालयाचे प्रमुख। आशिषजी, काय सांगणार, आज याचं विधिवत सुरुवात होत आहे, उद्घाटन होत आहे, काय वेगळेपण आहे कार्यालयात यावर्षी? यावर्षी वेगळेपण तर एक असं आहे की या कार्यालयामध्ये जसं कार्यकर्त्यांची चहलपहल आहे तुम्ही बघताय, पण नागपूर लोकसभेतील मतदार स्वतःहून येतात आणि विचारतात की नाही, आम्हाला नितीनजींना पुन्हा निवडून द्यायचं आहे तर आम्ही काय काम करू शकतो, तुम्ही आम्हाला काम सांगा। हा प्रकार मी पहिल्यांदा अनुभवतो आहे। मी गेल्या दोन्ही निवडणुकीत कामामध्ये होतो, पण हा प्रकार मी पहिल्यांदा बघतो आहे की आम जनतेमध्ये, मतदारांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये तर उत्साह आहेच। गडकरींच्या निवडणुकीचं संपूर्ण काम चालणार? हो, याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत। त्या प्रत्येक व्यवस्थेला त्याच्यातला तज्ज्ञ माणूस दिला आहे। कुठल्या व्यवस्था? साधारणतः 28 प्रकारच्या व्यवस्था आहेत। त्याच्यामध्ये प्रचार व्यवस्था, आचारसंहितेचं सांभाळणं, वाहन व्यवस्था असेल किंवा इतर ज्या ज्या निवडणुकीला लागणाऱ्या तत्सम सगळ्या वेगवेगळ्या व्यवस्था आम्ही उभ्या केल्या आहेत आणि त्याला लागणारी सगळी माणसं, कार्यकर्ते, हे त्यातले सक्षम कार्यकर्ते आम्ही दिले आहे। ती पूर्ण टीम काम करते। या उद्घाटनाला माननीय नितीनजी तर राहणारच आहे, आमचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि युतीमधले सगळे जे नेते आहे आमचे, जसं सुलेखाताई कुंभारे आहेत, जोगेंद्रजी कवाडे आहेत, मनसेचे नेते मंडळी आहे, त्याच्यानंतर कवाडे गटाचे आहेत, त्याच्यानंतर शिंदे गटाचे सुद्धा नेते आहेत। हे सगळे नेते इथे येणार आहेत। महत्त्वाचं कार्यालय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचाराचं संचालन या ठिकाणी चालणार आहे, या कार्यालयातून चालणार आहे। आज या कार्यालयाचं उद्घाटन आहे। 28 वेगवेगळे विभाग करण्यात आलेले आहे आणि त्या विभागाच्या माध्यमातून या कार्यालयातून गडकरींच्या प्रचाराचं काम चालणार। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानू माटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।